नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपण अनेकदा तांदळाची पेज घरामध्ये जर कोणाला बरं नसेल, पोट ठीक नसेल, पचनाचा त्रास होत असेल तर आपण बनवत असतो. तांदळाची पेज ही केव्हाही खाल्ली तरी खूप छान लागते. थोडंसं तूप आणि जिरं ह्यांची जर का त्याच्यामध्ये टेस्ट आपण टाकली तर खूप सुंदर तांदळाची पेज लागते. पण आता याच तांदळाच्या पेजेचे आणखीन काय काय आरोग्यदायी फायदे आहेत हे आपण आता बघूयात. तांदळाची पेज जर त्याच्यामध्ये काळे मीठ टाकून प्यायली तर त्याच्यामुळे भूक वाढते. म्हणजे अनेक जणांना भूक लागत नाही, हा जो त्रास असतो तो बंद होतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास एनर्जी मिळते आणि थकवा दूर होतो. 3 म्हणजे तांदळाची पेज आणि गूळ जर एकत्र करून प्यायलं तर रक्ताची कमतरता पूर्णतः दूर होते, रक्त वाढतं. 4 म्हणजे तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकला तर पोटाच्या सगळ्या समस्या, गॅस, बद्धकोष्ठता दूर होते. तांदळाच्या पेजेत जर दही टाकून प्यायली तर बद्धकोष्ठता पूर्णपणे नष्ट होते. केळं आणि तांदळाची पेज जर एकत्र करून प्यायले तर जुलाब बंद होतात. तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्यास वजन वाढतं. म्हणजे ज्यांना वजन वाढत नाही, बारीक राहतात, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. तांदळाच्या पेजेत मीठ, जिरं मिसळून प्यायल्यास डायजेशन खूप छान सुधारतं. भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ऊर्जा मिळते. बाहेर जाताना ते नक्की पिऊन जावं. दिवसभर ताजेतवाने वाटते. तुम्हाला जर बऱ्याच वेळ बाहेर राहायचं असेल तर हा प्रयोग नक्की करून बघा. 10 म्हणजे व्हायरल संसर्गाने जर तुम्हाला उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाच्या ऐवजी ही पेज जरूर घ्यावी. आजारपणात आलेली जी कमजोरी असते ती लगेच दूर होते. त्याचप्रमाणे 11 म्हणजे उच्च रक्तदाब ह्याच्यामुळे कमी होतो. तांदळाची पेज घेतल्यानंतर हाय ब्लड प्रेशर जर असेल तर ते कमी होतं, कारण ह्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. तांदळाच्या पेजेने चेहरा जर धुतला तर तजेलदार आणि मुलायम होतो. काळे डाग असतील तर ते निघून जातात. तसंच 13 म्हणजे केसांकरता तांदळाची पेज हे उत्तम टॉनिक आहे. ह्याच्या पाण्याने जर तुम्ही केस धुतले तर डोक्यातला कोंडा निघून जातो, केस रेशमी होतात, चमकदार होतात आणि मजबूतही होतात. वृक्षता असेल केसांमध्ये तर ती निघून जाते आणि दुतोंडी केसाची समस्या असेल तर तीसुद्धा जरूर दूर होते, कारण यात मुबलक विटामिन आणि मिनरल्स असतात. 14 म्हणजे तांदळाच्या पाण्याने नियमित सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे आटोक्यात राहतात. तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते, पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे आरोग्यही चांगले राहते. डायरिया, डिहायड्रेशन होतं त्यावेळेला तांदळाची पेज, अगदी पातळ पेज द्यायची, त्यामुळे ताकद येते, एनर्जी वाटते. 17 म्हणजे सर्दी, पडसं, ताप, व्हायरल इन्फेक्शन हे सध्या सगळं सुरू आहे, कारण पावसाळ्यामध्ये हे सगळे आजार सुरू होतात. मध्येच ऊन, मध्येच पाऊस, त्यामुळे हे आजार सुरू असतात. अशा वेळेला हे तांदळाचं जर पाणी आपण प्यायलो तर आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि हे सगळे आजार दूर होतात. त्यामुळे तुम्हाला हे सगळं करून बघायला अजिबात हरकत नाही आहे. तांदळाची पेज ही आरोग्यासाठी खूप उत्तम आहे, खूप चांगली आहे आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे समजा तांदूळ आपण जे धुतो नुसते खिचडीसाठी किंवा भातासाठी, तर ते सुद्धा जे पाणी असतं त्याचं पाणी जर तुम्ही झाडांना घातलं तर खूप फायदा होतो. झाडांची वाढ खूप छान आणि सुंदर होते. त्यामुळे तांदूळाचे अनेक उपयोग मी सांगितले. आणखीन एक सांगायचं म्हणजे तुमच्याकडं जर कोरफड असेल तर कधीकधी ती कोरफड खूप अशी वेडीवाकडी वाढते, तर त्या कोरफडीच्या झाडामध्ये त्या मुळाशी म्हणजे तळाशी आपण मातीवर जर का मूठभर तांदूळ घेऊन असे पसरले तर कोरफडीचं झाड असं एका लईमध्ये ते वाढतं आणि खूप एका रेषेत ते वाढतं. म्हणजे वेडीवाकडी पानं न वाढता किंवा वेड्यावाकड्या फांट्या न वाढता एका लईत ते वाढतं. असे तांदळाचे अनेक फायदे आहेत. पेजेचे फायदे मी सांगितले, हे फायदे सांगितले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवू द्या. तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. धन्यवाद.